नमस्ते. तुमचं नाव सांगा मला. मी विशाल नलगे बनवले. हां, याचं नाव काय? सोन्या. सोन्या. आज कितव्यांदा गुलाल? 7-8 गुलाल असेल. 7-8 गुलाल. आज पायरा कोणाबरोबर होता? पायरा अशोकता त्या कांबळे ह्याचे आपले बावधनचे त्यांच्या थायमान बरोबर पायरा होता. आज काय ठरवून चालला काय गुलालात राहायचे म्हणून? तसं काय नाही, ठरवायचा विषय नसतो. बैलच पळतो, फक्त बैलाला पुरणारच बैल लागतो याला. हां, गाडी थोडी टाकून आज होती ह्याच्यावरती. 1 नंबर गाडी पळाली, गाडी सुंदर पळाली. या पायऱ्याचं नियोजन तुमचं कोण करतं? अनिकेत बुवा ते करतात का? याचा आज ड्रायव्हर कोण होता, सुट्टी मेकर कोण होता? स्वतः अनिकेत बुवाच असते सुट्टी मेकर. स्वतः. किती महत्व असतं ड्रायव्हर सुट्टी मेकरला? सगळ्या खेळ सुट्टी मेकरवर आणि ड्रायव्हरवरच असतो ना. महत्व काय, गाडीच त्यांच्या ताब्यात असते. सुट्टी मेकर जरी थोडा जरी फसला, गाडी फॉलो होऊ शकते. ड्रायव्हरने गाडी नाही हातली, गाडी लागू शकत नाही. तुमचा आनंद आता मला तुमच्या शब्दात व्यक्त करा. तुम्हाला आज कसं वाटतंय ते? आता एक 4-5 अड्डे गाडी 2 क्वार्टर फायनलला व्हायची, पण आता ह्या 6व्या अड्डा असेल की आज गुलाल मिळाला. 4-5 अड्डे क्वार्टर फायनल पर्यंत सिमी गट काढला की सिमीला 1-2 नंबर मध्येच राहायची. आज 1 नंबर केला गाडी सिमीला. हे कोण तुमच्या बरोबर असतात का सगळे? सगळे पोरं भरपूर आहेत. पोरं आता दुसरी गाडी लागल्यामुळे तिकडे गेलीत बरीच. हा, पोरं असतात भरपूर. दुसरी कोणती गाडी आहे तुमची आज? आज महाकालची गाडी, रुद्राचा भाऊ महाकाल ची गाडी आता ती सिमीला पळाई गेली. बर. ही मला सांगा, गटात कसा सामना झाला आणि सेमीफायनल कसा सामना झाला आज? गटामध्ये मी गटाला नव्हतो, मी डायरेक्ट सेमीफायनल आलो. गटाला हा सांगेल कसं झालं. गटाला कसं झालेला? गटाला व्हायचं म्हणजे काय झालं होतं, आपल्याला थोडासा वसुली प्रॉब्लेम झाला होता. पण तशी आपली गाडी चांगलीच पळाली आणि आजपर्यंत म्हणजे याला म्हणजे बैलच पुरला नाही की आपलं पहिऱ्या वाचून बैल अंधारात आहे. नाहीतर बैल जाईल त्या मैदानात बैल गाडी बांधल्याशिवाय पळतच नाही. आत्ताची हा दुसरा आहे. तुम्ही माप बघू शकता की एवढं घ्यायचं माप, पण आपल्याला बैलच भेटत नाही की बाबा की याला प्रत्येक मैदानात त्याच्यावर गाडी बांधते. फक्त वायदीमुळे आणि याच्या बैल भेटण्यामुळे बैल अजून अंधारात आहे. आणि सेमीफायनलला कसं झाला सामना? सेमीफायनलला आता म्हणजे दुसरी गाडी होती ती फॉल झाली गाडी आणि आपली त्याच्यानंतर उतरली त्यामुळे आपली लागली गाडी. कोणत्या तासावरून पळत होती? 4 नंबर तासावर. 4 नंबर तासावर. मला सांगा, आता हा जर बघितला तर हा आहे शाळकरी मुलगा, तर तुम्हाला काय वाटतं, त्याला काय शब्द सांगू शकाल तुम्ही? काय त्याला सल्ला द्याल? त्याचे भविष्य काय असले पाहिजे? बैलगाडी क्षेत्रात त्याने करिअर म्हणून निवडले पाहिजे का? नाही, आज रविवार सुट्टी शोक म्हणून तो आलाय. तसं शाळा ते चालू आहे. नाही, त्याच्यासारखेच आता बरून तरुण वर्ग आता या क्षेत्राकडे वळायला लागलेत. त्याबद्दल तुमचा काय सल्ला असेल दोघांचा? नाही, हा क्षेत्र हे उलट सर्वात चांगलं क्षेत्र आहे. बाकीचे व्यसन, बाकीचे कुठलं दारू पिण्यापेक्षा ह्याच्यापेक्षा ही क्षेत्र चांगलंच आहे. पण आपलं घरचं चांगलं करून आपले सगळ्यामध्ये काम धंदा बघून ही क्षेत्र बघितलं पाहिजे, तरच ह्या क्षेत्रात आणि आपलं पण घरचं पण चाललं पाहिजे. त्यानं बाकीचं सगळं केलं पाहिजे. तुम्ही कधीपासून आहात त्या क्षेत्रात? आता मी या क्षेत्रात म्हणजे आता मला कमीत कमी 15-20 वर्ष झाली. बरं. आरबळीचा रुद्र माझा विकला म्हणजे पहिला. आता जो आरबळीचा रुद्र आहे आपलाच होता. म्हणजे बंदीच्या काळापासून मी बिनजोडमध्ये का आलो. त्याच्या आधी काही एवढा नाद नव्हता, पण हळूहळू म्हणजे बंदीतच मला लागला. तिथून आम्ही मग या क्षेत्रात आलो. तुम्ही काय सांगाल, तुमचं कधीपासून बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आला आणि यासारख्या तरुण वर्गाला तुम्ही काय सल्ला द्याल? 2007 पासून मी बैलगाडी क्षेत्रात आहे. 2011ला मी वेटरनरी केली. मी वेटरनरी प्रॅक्टिस करतो. क्षेत्र तसं वाईट नाहीये, फक्त कसं झालंय वशिलेबाजी नसावी फक्त. आणि जे वायदी जी घेतात ती वायदी नको. बैल पळतोय, बैलाला बैल मिळावा एवढीच अपेक्षा आहे. क्षेत्र तर सुंदर आहे, फक्त वायदीमुळं चांगली पळणारी सुद्धा अंधारात राहते. तुम्हाला पहिल्यापासून याचा वेळ आहे? हा, बैलाचं वेळ पहिल्यापासून आहे. अगदी शाळा शिकत होतो तेव्हापासून बैलाचं वेळ. आता त्याला थोडं बोलण्याची संधी द्या, कारण की तो आता सांगेल की त्याला भविष्य कसं वाटतंय. तुला कसं वाटतंय भविष्य, आणि तो आता काय करतो? शाळा व्यतिरिक्त तो अजून काय काय करतो? आता मी 9वी शाळा शिकतो. रविवार असला की मी सोन्याकडे आज म्हणजे म्हणलेलं आज आपल्याला इच्छा पूर्ण केली ना आज. चांगले चांगले. आता फायनलची तयारी कशी आहे मग तुमची आज? 1 नंबरच. 1 नंबरच काढणार मग. चालेल चालेल.